दोन्ही संघांकडून एकीकडे सुधागड तालुक्याचा नवखेडूंचा भरणा असलेला अर्थातच नाद भैरव झाप, तर दुसरीकडे पाहायला मिळेल पेन तालुक्याचा युवा संघ तरणखोप. 2-0 अशी सरासरी पाहायला मिळेल मैदानात. तर या वाऱ्यानं मावलणारी जातही आमची नव्हे, तू पाहनातले दिवे आम्ही, तू पाहनातले दिवे. तर चढाई करेल एक बलाढ्य शरीरयष्टीला, कबड्डीला साजेची शरीरयष्टी लाभलेला एक उंच बुरा खेळाडू संजोग मैदानात पाहायला मिळेल. एक वादळी खेळी करणारा हा एक खेळाडू क्रीडांगण नंबर 2 वर आपण चढाई पाहताय. आजची स्पर्धा सर्वांना आनंद देऊन जाईल. तर कबड्डी कबड्डी हा फक्त शब्द नाही तर श्वासांचा जंग आहे. तो श्वासांच्या लयावर स्वार झाला पाहिजे आणि काळजाच्या कोपऱ्यावर वार झाला पाहिजे. रायगड जिल्हा कबड्डीचा वसा घेणारे आणि घामाला गंध मानणारे, मातीला माता समजणारे आणि अपयशालाही छातीशी कवटाळून पुन्हा उमटणारे रणधुरंदर आज पाहायला मिळतील. आज मेहनतीच्या जोरावर संघर्षाच्या पायऱ्या चढत यशाच्या शिखराकडे दमदार वाटचाल सुरू होईल. ही फक्त खेळाची लढाई नाही, हा सन्मानाचा सवाल आहे. तर हा रायगडच्या परंपरेचा अभिमान आहे. प्रत्येक चढाई जिद्द दिसली पाहिजे, प्रत्येक पकडीत ताकद जाणवली पाहिजे आणि प्रत्येक विजयात रायगडचा जयघोष घुमला पाहिजे. तर कबड्डी आमची ओळख आहे, कबड्डी आमचा स्वाभिमान आहे आणि कबड्डी ही आमची शान आहे. या ठिकाणी महत्त्वपूर्ण सन्मान घेणार आहोत आपण. रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या पितृतुल्य अशा व्यक्तिमत्वानं संबंध रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या पटलावरती आणि रायगड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून एक वेगळं स्थान प्राप्त करून देण्याचं काम केलं. ते अर्थातच जे पाटील सर यांची चिरंजीव अर्थातच अजिंक्य पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते अजिंक्य पाटील सरांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. संतोष तिटे आपण व्यासपीठावरती यायचं. संतोषजी तिटे, अजिंक्य पाटील सर आपण पुढे यायचं. तर सन्मान केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कुमाराचे आता श्री झाले असे सन्माननीय अजिंक्य पाटील सर यांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. आजच्या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय अजिंक्य पाटील सर यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय जे पाटील सर यांचे सुपुत्र आणि यांचा सन्मान व्यासपीठावर मायेची बसलेली शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण भेट. धन्यवाद सर हा सन्मान. नंतर या ठिकाणी व्यासपीठावरती जय बजरंग ग्रहाचे सर्व कबड्डीवरती नितांत प्रेम करणारं, मग क्रिकेट असो, कबड्डी असो, खो खो असो, सातत्यपूर्ण त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. ते अर्थातच अमरजी सलागरे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान होतोय. क्रीडांगण नंबर 1 वर गावदेवी कोयरे, गावदेवी रेडर्स वडवली. शेवटचा मिनिट, जर शेवटच्या मिनिटात आपण हजर आलात नाही, दोन्ही संघांना घरची वाट पकडावी लागेल. विनंती करतोय, आयोजक तटस्थ आहेत, आपले संघ हजर करा. सन्माननीय सलागरे साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. जय बजरंग रोहा संघाचे सर्व संघ प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे एक धडाडीचे व्यक्तिमत्व, यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल. आपल्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडू उदयास येऊ आणि खरोखर रायगडचं नाव 7 समुद्रापलीकडे घेऊन जाऊ हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. गावदेवी भगत साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रकाशजी भगत या ठिकाणी पुढचा सन्मान घेण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो. संतोषजी थिटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोषजी थिटे यांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. संघ उपस्थित होत आहेत. अर्थातच गावदेवी रेडर्स वडवली विरुद्ध गावदेवी कुहिरे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्मान होते व्यासपीठावर. धन्यवाद साहेब हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार जय श्रीराम तुर्मेवाडी श्रीवर्धन विरुद्ध
पाटण सई आपणासाठी सुद्धा पहिला पुकार क्रीडांगण नंबर 1 वर. तर क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार मरियाई आटेवली विरुद्ध श्री गणेश वासी. क्रीडांगण नंबर 2 साठी जयतायत राहायचा. या ठिकाणी पांडुरंगजी भोगटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. चला सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 1 वर सामनाधिकारी म्हणून काम पाहतील संदीप जाधव सर, गणेश धाडसे सर, प्रदीप जाधव सर, किशोर माली सर, गणपत भोईर सर, या प्रणित निकम ठिकाणी सर. किशोर रटाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी गोविंदजी भोगटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. गोविंदजी भोगटे. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी क्रीडांगण उमाजी नंबर रटाडे 1 वर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. उमाजी रटाडे. धाटागावचे माजी कबड्डीपट्टू उमाजी राठाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे युवा नेते अमोलजी मोरे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. अमोलजी मोरे साहेब युवा नेते यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी पुढचा सन्मान मी आयोजकांना विनंती करतो की या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण कबड्डी क्षेत्रामध्ये प्रचंड आवड असणारं व्यक्तिमत्व आमचे मित्र अर्थातच रामजी भोगटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सायकल देण्यात आलेली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बलाढ्य व्यक्तिमत्वासाठी. खरोखर आज आपण या स्पर्धेला एक चांगला हातभार लावलेला साहेब. धन्यवाद. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण या क्रीडा स्पर्धेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल. क्रीडांगण नंबर 2 साठी मरियाई आटेवली श्री गणेश वासी आपला दुसरा पुकार दिलेला आहे. तर क्रीडांगण नंबर 1 वर श्रीराम तुर्मेवाडी श्रीवर्धन विरुद्ध पाटण सई आपण सुद्धा जयतायत राहायचं आहे. आपणासाठी सुद्धा दुसरा पुकार. तर क्रीडांगण नंबर 2 वर वादळ घुमतोय. संजोग नावाचं कडवी झुंज देतोय. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच नाद भैरव झाप. गुणफलक पाहिला तर 9-5 असा गुणफलक क्रीडांगण नंबर 2 वर. क्रीडांगण नंबर 1 वर वडवली संघाकडून 10 नंबरची जर्सी परिधान केलेला एक नवयुवक कुयऱ्याच्या प्रांगणात, परंतु मात्र जबरदस्त टीमवर्क पाहायला मिळाला आणि थांबवलं गेलं या वडवली संघाच्या नवयुवकाला. वेल बिगिनी जहाबडन. सुरुवात छान झालेली आहे. एंड सुद्धा चांगला होईल. रसिकांची तोबा गर्दी या स्पर्धेला होईल यातील मात्र शंका नाही. परंतु क्रीडांगण नंबर 2 वर संजोगच्या वादळ्या चढाया पाहायला मिळतील. धारदार चढाया. कमाल करतोय हा खेळाडू. 14-6 गुणफलक कॅल्क्युलेशन बिघडतोय. वडवली म्हटला तर वडवली संघ सुद्धा कडवी झुंज देणारा हा संघ आहे.
कुहिरे संघाच्या प्रांगणात चढाई करतोय वडवली संघाचा 4 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. पदलालित्य छान आहे, परंतु मात्र प्रगती पथावर असताना विजयाचा ललकार आणि होंकार करेल का हा खेळाडू. समस्त सोनार सिद्ध धाटाव ज्या संघानं रायगड जिल्ह्यात इतिहास रचला त्या संघाचे सर्व सिनियर खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. अर्थातच संदेश रटाडे, अमित दलवी, रणजित यादव, मनोज माने, नितीन रटाडे, चंद्रकांत रटाडे, जयराम रटाडे, विजय पाठक, परशुराम रटाडे आणि रुपेश रटाडे सर्वांना विनंती आहे की आपण क्रीडानगरीमध्ये आहात, आपण समोर यायचं, आपण व्यासपीठावर यायचं, आपला सन्मान केला जाईल. तोडीस तोड प्रत्युत्तर नाथ भैरव छाप संघाकडून दिला जाईल का. सुधागड तालुक्यातील हा संघ सुद्धा या वर्षीच्या प्रगतीमध्ये पाहिला तर उत्तरोत्तर आपली प्रगती वाढत चालली आहे. आपल्या विभागामध्ये आपण विजयाचा शंखनाद करताय याबद्दल तिल मात्र शंका नाही, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपण उच्चांकन गाठणार यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. मेहनत घ्यावी लागेल. जबरदस्त ही स्पर्धा, प्रयत्न छान, परंतु मात्र या वडवली संघाच्या रेडरला जागीच थांबवलं जातोय. कुहिरे संघाकडून टीम वर्क अतिशय लाजवाब पाहायला मिळतोय. या ठिकाणी सन्मान घेतोय आपण रोहा संघाचे व्यवस्थापक, नेहमीच संघाच्या पाठीमागे म्हणून असतात ते असे श्रीनिवास रिजबुड आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. श्रीनिवास रिजबुड सर. तर ज्या ज्या क्षणाला कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही त्यावेळी कलाकार कुठेतरी जिवंतपणी मरण यातना भोगत असतो. पण खऱ्या अर्थानं तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,000 मिनिटं ज्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहिली आणि बघता बघता एक सूर्य आमच्या डोळ्यासमोर आला आणि त्या सूर्याची लक्क लक्क किरणांनी संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघालं आणि प्रत्येक किरण सांगत होते की उठा, उभं राहा, नुसतं उभं नाही तर चालत राहा, नुसतं चालू नका तर धावत सुटा. कारण नजरा लागल्या होत्या त्या मैदानाकडे ज्या मैदानाने तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावलं तेच हे नवयुवक क्रीडा मंडळ धाटावचं मैदान. हीच रायगडची क्रीडानगरी, क्रीडा पंढरी. रांगड्या मातीत रामकृष्ण हरिया गजर करत यशस्वीतेच्या पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी खेळाडू आज सज्ज होतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संदेश लाटाडे आपण व्यासपीठावरती यायचंय. अमित दलवी, संदेश लाटाडे. विनंती करतो संदेश राटाडे आणि अमितजी दलवी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धाटाव, सोनार सिद्ध धाटाव म्हटलं की खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळा इतिहास त्यांच्या माध्यमातून रचला गेला. राखी सर, नवे तर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीची कबड्डी म्हटली की थर्ड रेड, त्या काळी थर्ड रेड नव्हती, मात्र त्या काळी जर थर्ड रेड असते तर 21च्या डबल झाले असते, 42 फायनल सुद्धा मारण्याचा विक्रम केला असता. कारण की अमित दलवी म्हटला की रेडला गेल्यानंतर कधीही रिकाम्या हाताने येईल याची शाश्वती समोरचा संघ देऊ शकत नव्हता. अशी ख्याती असणारा खऱ्या अर्थानं सोनार सिद्ध धाटाव संघ, ज्यांना पाहत पाहत धाटावतील अनेक युवा खेळाडू घडले. रायगड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र पातळी तसेच देश पातळीवरती सुद्धा खेळले. अशा खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान होणं निश्चित खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीने अद्य कर्तव्य मानलं जाईल. धन्यवाद.
श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित हा कबड्डीचा थरार पाहायला जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं प्रेक्षक राजाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4-3 क्रीडांगण नंबर 1 वरचा गुणफलक तर क्रीडांगण नंबर 2 वर 7-15 संजोगचा वारू रोखला गेलाय. क्रीडांगण नंबर 2 वर नाद भैरव झाप संघाकडून नाथ भैरव झाप संघ पलटवार करणार. शुभम शिंदे पाहायला मिळेल, सूरज मगर पाहायला मिळेल. मेहनत घ्यावीच लागेल खेळाडूंना, कारण येथे पाहिजे जातीचं एरा गभाल्याचं काम नव्हे. ही जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. तर मोठमोठे गार होतील गंमत मध्ये. रसिकांचा पैसा वसूल झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. रोहा स्पोर्ट चॅनलवर दोन्ही मैदान तुम्ही घरी बसल्या पाहू शकता. क्रीडांगण नंबर 1 वरचा गुणफलक 4-4 दिग्गज अशी लढत पाहायला मिळेल मैदानात. या वर्षीच्या हंगामात रायगड जिल्हा संघाने इतिहास रचला. 33व्या राज्य अजिंक्य क्रीडा स्पर्धेत अर्थातच नाशिक सिन्नर येथे झालेल्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यानं तृतीय क्रमांक मिळवून पुन्हा एकदा आपला दहशत दरारा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा निर्माण केलेला आहे. सर्व संघाचं आणि संघ प्रशिक्षक सहाय्यक प्रशिक्षकाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हणावंच लागेल. या वर्षीच्या हंगामातील सर्वात मोठी बलाढ्य स्पर्धा रोख रक्कम 50,000 आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी अर्थातच बाईक होती. ही स्पर्धा मांडवा येथे आयोजित करण्यात आली होती. रुची राजेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ हा कबड्डीचा थरार तुम्ही पाहिलात. जबरदस्त प्रो कबड्डीला लाजवेल असं आयोजन तुम्ही मांडवा येथे पाहिलात. खरोखर त्याच ताकदीची आजची स्पर्धा या रोहा तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 33,333 तर विजयी संघ प्रथम क्रमांक जो प्राप्त करेल 7 खेळाडूंना 7 सायकली मिळतील. याच्यासारखा आनंद काय, परंतु राखीव खेळाडूंच्या छातीत कल आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कारण 7 खेळाडू जे इन मध्ये खेळतील त्यांच्यासाठी 7 सायकल असणार आहेत. म्हणून मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, राखीव खेळाडूंनो आज जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करा, नंतर ज्या वेळी बक्षीस वितरण होईल छातीत कल आल्याशिवाय राहणार नाही. मी विनंती करतोय म्हणून छान खेळ केला, कारण 7 खेळाडूंना 7 सायकली आहेत. घरचे सुद्धा खुश होतील, तुमचे प्रियजन सुद्धा खुश होतील. परंतु राखीव खेळाडूंना आज प्रश्न पडला असेल की आम्हाला एंट्री कशी मिळेल. तर जर तुम्हाला संधी मिळाली तर संधीचं सोनं करा, मी एवढंच तुम्हाला सांगेन. धन्यवाद. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 22,222 विजेत्या संघाला 7 खेळाडूंना 7 टेबल फॅन असणार आहे. अतिशय मोठी स्पर्धाच म्हणावी लागेल. भरपूर संघांच्या मागे मी पाहतोय आज राखीव खेळाडू जास्त पाहायला मिळत नाहीये. जे जे संघ आपला प्रवेश अर्ध्या तासात इथे निश्चित करणार नाही त्या संघांना आता प्रवेश दिला जाणार नाही. आतापर्यंत 28 संघ इथे पूर्ण झालेले आहेत. 4 संघांना फक्त आता इथे प्रवेश दिला जाईल, त्यानंतर लॉट्स क्लोज केला जाईल. या ठिकाणी उपस्थित दीपक भोगटे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. दीपक भोगटे, कल्पेश शिल्के आपण व्यासपीठावरती यायचं. कल्पेश शिल्के उपस्थित आहेत. दीपक भोगटे आपण व्यासपीठावरती यायचं. 28 संघांचा प्रवेश आतापर्यंत निश्चित झालेला आहे. 4 संघांना सुवर्ण संधी असणार आहे. जे संघ असतील त्या संघाने ताबडतोब प्रवेश निश्चित करा. 32 संघ पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही संघाला इथे संधी मिळणार नाही. धन्यवाद.
क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना पहा. मोठमोठे गार केलेत गंमत मध्ये. जी आघाडी 8 गुणांची होती अर्थात तरणकोप संघाकडे ती आघाडी मोडून काढून गुणबलक जर पाहिलं तर 16-16 सम गुणांवर दोन्ही सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त लढत रुपेश सर तुम्हाला क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं अशी सुरुवात असेल तर शेवट कसा असेल असं म्हटलं जातं ना की याचसाठी केला होता अट्टास आणि शेवटचा क्षण गोड व्हावा. तो शेवटचा क्षण देखील गोड होईल. सुरुवात जर एवढी चांगली असेल तर नंबर 2 वर झाप संघ 17 तर प्रतिस्पर्धी संघ तरणकोप 16. 1 गुणांची नाममात्र आघाडी निश्चितच पाहायला मिळेल ती झाप संघाची. तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सामन्याला सुरुवात छान झाली आणि एंड सुद्धा छान होतोय. संजीवनी द्यावी लागेल ती अर्थातच संजोग पाटीलला. महत्वाचा हिरा आता मैदानाच्या बाहेर थांबलाय. संजीवनी घेऊन येईल का हा खेळाडू मात्र माघार. त्याला प्रत्युत्तर झाप संघाकडून. खेळाडूंनो तुम्ही पाहत असाल हा नौका संघ आहे. नवखुरा संघ अर्थातच सुधागड तालुक्यातील हा झाप संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नाथ भैरव झाप खरोखर या संघानं विभागीय स्पर्धेत धुमाकूल घातलाय. परंतु आज रायगड जिल्हा स्पर्धेत सुद्धा आपण कमालीचा संघर्ष खेळाडूंनो करताय. बल्लाळेश्वराची कृपा आपल्या शिरावर आहे. वरद हस्त आहे बल्लाळेश्वराचा. बघूया संघात या स्पर्धेत आपण बक्षीस पात्र व्हाल का. 18-17-17-18 हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना क्रीडांगण नंबर 2 वर रंगलेला आहे. रंगात रंगू दे हा सामना. रसिकांचा पैसा वसूल होणं गरजेचं आहे. 1 गुणांची नाममात्र आघाडी आणि काही मिनिटांचा खेळ बाकी क्रीडांगण नंबर 2 वर. कोण होईल वन साइड हिरो. अभूतपूर्व खेळ आज पाहायला मिळेल दोन्ही मैदानावर. 12-7 7-12 क्रीडांगण नंबर 1 चा गुणफलक तुम्हाला अपडेट करतोय. क्रीडांगण नंबर 2 वर प्रत्येकाने लक्ष द्यावा असा हा सामना आणि आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा. वातावरण निर्मिती झालेली आहे. रसिकांची तोबा गर्दी तुम्हाला सांगून जाईल आजची स्पर्धा किती दिग्गज होईल. आता मात्र चढाई असेल ती तरणकोप पेन संघाकडून. हो क्रीडांगण नंबर 1 चा सामना पहा रसिकांनो. प्रयत्न जिकरीचे भगीरथी प्रयत्न. मध्यरेषा भेदणार तोपर्यंत थांबवलं गेलं या खेळाडूला. दीपक भोगटे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. एक धडाडीचा खेळाडू व्यासपीठावर विराजमान आहे. त्यांचा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. तसेच पुढील सन्मान केला जाईल कल्पेश शिर्के. हे 2 खेळाडू जबरदस्त आहेत मित्रांनो. अनेक कबड्डीच्या मैदानावर धुमाकूल घालणारे हे खेळाडू आहेत. दीपक भोगटे असेल कल्पेश शिर्के शांत संयमी परंतु मैदानात उतरल्यावर त्यांच्या अंगात मात्र धाडस निर्माण होतोय आणि भल्या भल्या खेळाडूंना
खरोखर 4 मुंड्या चित करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. धन्यवाद दीपक भोगटे. स्वागत आहे आपलं या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलेला आहात. तदनंतर कल्पेश नावाचं वादळ मैदानावर आहे. त्याचा सुद्धा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच रुपेश रटाटे यांच्या माध्यमातून केला जाईल. मायेची वासली शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. क्रीडांगण नंबर 2 वर काय झालंय? संजोग नावाच्या वादळाला पुन्हा एकदा संजीवनी मिळाली. गुणफलक 18-18. हीच ती महत्वाची चढाई आहे. सामना जाईल का 5-5 रेडवर की संजोग आता मात्र धाडस करेल मैदानात. बोनस पॉइंट ऑफ आहे 5 विरुद्ध 1. ओहो आणि टिपला 1 गुण आणि अंतिम विसल होतोय. 1 गुणानं आपला पराभव स्वीकारावा लागेल. तो म्हणजे नाथ भैरव झाप संघाला.